काटा रुतल काटा दिसल वाट तुझी स्वप्न आशा चालत राहतो काढून टाक भीती क्या बढ़िया था गुरु। Once more! Once more! Once more! नाही Тогда пацана посчитать потерь Суманули погибать на сцене. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय भीम. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्याच लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल RG क्रिएशन्सला. तर मित्रांनो, आत्ता जो काही व्हिडिओ तुम्ही डेमोमध्ये बघितलेला आहे तशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तर मग तुम्हाला इथं अलाइट मोशन आणि फोटो रूम ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे. मित्रांनो, दोन्ही ॲप्लिकेशनची लिंक जी आहे ती मी आपल्या वेबसाईट आणि टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करून दिली आहे. तिथून तुम्ही हे दोन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आता मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात अगोदर फोटो रूम ॲप्लिकेशनला ओपन करायचं आणि इथं ओपन केल्यानंतर नेट कनेक्शन चालू ठेवायचं आहे आणि स्टार्ट फ्रॉम फोटोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर एक फोटो जो आहे मित्रांनो तो तुम्हाला सिलेक्ट करायचा ज्याचा बॅकग्राऊंड तुम्हाला रिमूव्ह करायचा. तर हा फोटो मी इथे सिम्पली सिलेक्ट केलेला आहे आणि जो फोटो आहे मित्रांनो तो अशा प्रकारे इथं स्कॅन होऊन त्याचा बॅकग्राऊंड तुमच्यासमोर रिमूव्ह होऊन येणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला सिम्पली इथं ट्रान्सपरंट वाला ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपण सिम्पली शेअरच्या बटनावर टॅप करणार आहोत आणि सेव्ह टू गॅलरी नावाचं ऑप्शन जे आहे हे आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. ओके मित्रांनो, हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर जे काय फोटोज PNG आहे आपला तो गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार आहे. डन करायचा आहे आणि सिम्पली अलाइट मोशन ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आता अलाइट मोशन ॲप्लिकेशनचं जे लेटेस्ट व्हर्जन आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करून दिलं आहे. सोबतच व्हिडिओ एडिटिंगसाठी जेवढं मटेरियल प्रीसेट आहे ते मी तिथं प्रोव्हाइड करत असतो. तर आपलं टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं असेल तर मग नक्की जॉईन करा. त्याची जॉईनिंग लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला भेटून जाणार आहे. आता मित्रांनो, बीटबुक मार्कवाली प्रीसेट मी सिम्पली ओपन करणार आहे आणि काही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर असणार आहे. ठीक आहे. तर सिम्पली इथं 0 सेकंडवर यायचं आहे, प्लसवर टॅप करायचा आहे, मीडियामध्ये यायचं आणि अशा प्रकारचा एक बॅकग्राऊंड तुम्हाला अगोदर ॲड करून घ्यायचा आहे. या बॅकग्राऊंडला मित्रांनो शेवटच्या बीटपर्यंत लाभावून घ्या. त्यानंतर आपण काय करणार आहोत तर 16 सेकंदवर येऊन सिम्पली तुम्हाला हे जे काय बॅकग्राऊंड आहे त्याला इथं कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर सिम्पली एकदम स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवर टॅप करायचं आहे, मीडियामध्ये यायचं आहे आणि आता जे काय फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह केला आहे फोटो ॲड करून घ्या आणि फोटोला मुवमेंट ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन थर्ड वाले ऑप्शनवरून व्यवस्थितरित्या तुम्ही इथं स्क्रीनमध्ये सेट करा. त्यानंतर सिम्पली शेवटच्या बीटवर येऊन लांबवून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला जे काही 16.12 सेकंद आहे इथं येऊन फोटोला कट करायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे फोटोज आपण कट करून घेतले. आता मित्रांनो एकदम स्टार्टिंगला या प्लसवर टॅप करा, एक चौकनी शेपवाली लेअर मी सिलेक्ट केलेली आहे. कलर फील्डमध्ये या आणि काळा कलर सिलेक्ट करायचा आहे. इफेक्टमध्ये यायचं मित्रांनो, ॲड इफेक्टमध्ये यायचं आपल्याला सिम्पली ब्लरमध्ये येऊन गॅशियन ब्लर हा इफेक्ट जो असणार आहे मित्रांनो तो ॲड करून घ्यायचा. ठीक आहे. हा इफेक्ट ॲड केला तर त्यानंतर ॲडिट शेपमध्ये आली तर जे काही एक्स पोझिशन आली वाय पोझिशन जे आपली असणार आहे ते तुम्हाला इथे इन्क्रीज करून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी इन्क्रीज करून घेतो अगोदर आणि मित्रांनो हे PNG असणार आहे अशा प्रकारे इथं सेट करून घ्या. कलर अँड फीलमध्ये या गॅशियन ब्लर जे असणार आहे ते तुम्हाला इथे इन्क्रीज करून घ्यायचं आणि याची ओपॅसिटी आपल्याला कमी करायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी त्याला सेट करत आहे आणि मित्रांनो सिम्पली ॲडिट शेपमध्ये येऊन जे काही एक्स आणि वाय पोझिशन आहे ते तुम्हाला इथं अशा प्रकारे इन्क्रीज करून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि सिम्पली मित्रांनो हा PNG असणार आहे आपल्याला इथं 16 सेकंडपर्यंत लांबवून घ्यायचा आहे. या पद्धतीत जसं की मी इथं लांबवून घेतलेला आहे आणि मित्रांनो याची पोझिशन आपल्याला इथं खाली सेट करून घ्यायची आहे. आता एवढं काम इथं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं सिम्पली इथून बॅक या आणि मित्रांनो आपल्याला काय करायचं तर सिम्पली जे काही लिरिकल प्रीसेट आहे याला ओपन करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, ही लिरिकल प्रीसेट ओपन केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात अगोदर तर मित्रांनो बघू शकता जेवढे काही इथं लेअर असणार आहे या सर्व लेअरला तुम्हाला मिस झालेला फॉन्ट अप्लाय करायचा. तर तो फॉन्ट कसा अप्लाय करणार आहोत तर सिम्पली बघू शकता ही जी काही इमोजीची लेअर आहे त्याच्यावर मी अगोदर टॅप करतो, एडिट टेक्स्टमध्ये येतो आणि मित्रांनो बघू शकता अनऑफिशियल iOSचा हा फॉन्ट मी इथं यूज करत आहे. तर हा फॉन्ट तुम्हाला इम्पोर्ट करण्यासाठी तुम्हाला 3 डॉटवर टॅप करायचा आहे, इम्पोर्ट फॉन्टमध्ये यायचा. ठीक आहे मित्रांनो, इम्पोर्ट फॉन्टमध्ये आल्यानंतर आता जो फॉन्ट मी तुम्हाला देणार आहे ते फॉन्ट तुम्हाला ज्या कुठल्या फोल्डरमध्ये तुम्ही डाउनलोड करून ठेवला असेल ते फोल्डर तुम्हाला ओपन करायचं आहे. त्या फॉन्टला तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे या फॉन्टला मी सिलेक्ट करतो आणि सिलेक्टवर टॅप करतो,
सिलेक्टवर टॅप केलं तर मित्रांनो जो फॉल्ट आहे तो आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट होऊन जाणार आहे. सिम्पली सर्च बारवर टॅप करायचं आहे, आपल्याला सिम्पली COP इथं टॅप करायचं आहे आणि कॉपी ऑफ अनऑफिशियल iOSचा हा फॉन्ट अप्लाय करून घ्यायचा. ठीक आहे, अशा प्रकारे सर्व इमोजी लेअरला मित्रांनो अगोदर हा फॉन्ट अप्लाय करून घ्यायचा. ठीक आहे, या इमोजी लेअरला हा फॉन्ट अप्लाय झाल्यानंतर मित्रांनो सिम्पली आपण जे काही खालच्या इमोजी लेअर आहे ते अशा प्रकारे आपण इथं सिलेक्ट करून घेणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे जे काही 4 खालच्या लेअर होत्या ते मी सिलेक्ट केल्या आणि या ऑप्शनवर टॅप करून आपण कॉपी 4 लेअर करणार आहोत आणि सिम्पली बॅक येणार आहोत. ठीक आहे, बॅक आल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली आपलं बीट बुकमार्कवाल्या प्रीसेटला ओपन करायचं आणि 0 सेकंडपासून लेअर आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहेत. लेअर पेस्ट झाल्यानंतर मित्रांनो सिम्पली जे काही राऊट रेक्टेंगलची लेअर आहे ती अशी वरती घेऊन यायची आहे आणि आपला जो काही फोटो आहे ते सर्व 4 लेअरच्या वरती आपल्याला इथं सेट करून घ्यायचा. ठीक आहे, तर अशा प्रकारचं जे काही पोझिशन आहे आपल्याला इथं सेट करून घ्यायची आहे लेअर्सची. ठीक आहे, आता मित्रांनो आपल्याला काय करायचं, जे लिरिक्स आहेत ते इथं ॲड करायचं. तर सिम्पली पुन्हा लिरिक्स प्रीसेटला ओपन करणार आहोत आणि सिम्पली ग्रुप 1च्या लेअरवर टॅप करायचं, ॲडिट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि जो मराठी फॉन्ट इथं मिस झालेला आहे तो बघू शकता, राजधानी बोल्ट हा फॉन्ट मी यूज करत आहे. विवॉल्व फॉन्टमध्ये सिम्पली जायचं आहे मित्रांनो, 3 डॉटमध्ये जायचं आहे आणि ऑल लँग्वेजेसमध्ये देवनागरी ही लँग्वेज आपली मराठी लँग्वेज असणार आहे सिलेक्ट करून टाका आणि सिम्पली राजधानी बोल्ट आपल्याला वरती सर्च करू शकता RAJ. तर बघू शकता राजधानी बोल्ट हा फॉन्ट इथं आलेला आहे, याला सिम्पली सिलेक्ट करा. तर अशा प्रकारे मित्रांनो जवळपास शेवटपर्यंत जे काही लेअर आहे सर्व लेअरवर तुम्हाला 1 बाय 1 टॅप करायचा आहे. ॲडिट ग्रुपमध्ये जाऊ आणि जो काही राजधानी बोल्ट फॉन्ट मिस झालेला आहे तो फॉन्ट तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा. ते याच्या व्यतिरिक्त तुम्ही वैयक्तिक दुसरा फॉन्ट देखील यूज करू शकता. ठीक आहे, आता मित्रांनो आपण काय करणार आहोत, तर सिम्पली इथं सिलेक्ट ऑल लेअर करायचं आणि खालच्या जे काही 4 लेअर असणार आहे इमोजीवाल्या त्याला इथं अनसिलेक्ट करायचं आणि पुन्हा या ऑप्शनवर टॅप करून 7 लेअर असणार आहे कॉपी 7 लेअर करून टाका. बॅक या आणि बीट बुक मार्कवाल्या प्रीसेटला ओपन करा. ठीक आहे, आणि मित्रांनो आता सिम्पली 0 सेकंडपासून जे काही लिरिक्सवाल्या लेअर आहे ते आपल्याला इथं पेस्ट करायचे. 7 लेअर आपण पेस्ट करून घेतल्या. पेस्ट झाल्यानंतर मित्रांनो सिम्पली राईट साईडला स्क्रॉल करा आणि बघू शकता RG क्रिएशन नावाची एक लेअर आहे. तर इथं तुम्ही तुमचं हे नाव कट करून तुमचं नाव तुम्ही इथे ॲड करू शकता. ठीक आहे, आता मित्रांनो आपल्याला काय करायचं, तर समोरची जी काही स्टेप आहे आता ती आपल्याला इथं फॉलो करायची. तर त्यासाठी सिम्पली इथं बॅक या आणि आपल्याला सिम्पली जे काही इफेक्ट प्रीसेट आहे यावेळेस ती ओपन करायची आहे. इफेक्ट प्रीसेट ओपन केलं तर जी ग्रुपची लेअर आहे त्याच्यावर टॅप करायचं आहे, ॲडिट ग्रुपवर द्यायचं आहे आणि इथं ही जी काही लेअर असणार आहे इमोजीवाली या लेअरला कॉपी करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो बीट बुक मार्कवाल्या प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो आपण काय करणार आहोत, तर सिम्पली राईट साईडला स्क्रॉल करा 16 सेकंडच्या पुढे 16 सेकंडवर येऊन जी काही लेअर कॉपी केली होती लेअरला पेस्ट करायचं आहे. मित्रांनो लेअर पेस्ट झाले तर त्याला पकडायचं आहे आणि अशा प्रकारे जे काही आपला फोटो असणार आहे त्या फोटोच्या खाली PNGच्या खाली आपल्याला या लेअरला घेऊन जायचं आहे. ठीक आहे, तर इथं ॲडजस्ट बी करून घेतलेलं आहे. ॲडजस्ट झाल्यानंतर मित्रांनो सिम्पली खालच्या जे काही 3 लेअर असणार आहे 3 लेअरला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे त्याचा एक ग्रुप क्रिएट करून घ्यायचा. ठीक आहे, तर असा ग्रुप क्रिएट झाल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं, तर सिम्पली पुन्हा 16 सेकंदवर आपण इथं येणार आहोत. प्लसवर टॅप करा, चौकली शेपवाली लेअर सिलेक्ट करा. या लेअरला शेवटच्या पेजपर्यंत लांबवून घ्यायचा आहे. कलर एल फील्डमध्ये यायचं आहे, पांढरा कलर सिलेक्ट करा आणि मित्रांनो सिम्पली ही जी काय लेअरची पोझिशन आहे अशा प्रकारे याला मोठं करून घ्यायचं आहे. तुम्हाला ॲडिट शेपमध्ये येऊन तुम्ही X आणि Y पोझिशन याची इन्क्रीज करू शकता आणि इफेक्टमध्ये येऊन ॲड इफेक्टमध्ये येऊन गॅशियल ब्लर जो मित्रांनो इफेक्ट असणार आहे हा स्टँडर्ड सेटिंगवर जाऊन ॲड करायचा आहे. फ्रिक्वेन्सीमध्ये जे काही स्ट्रेंथ असणार आहे इन्क्रीज करून घ्या आणि ओपॅसिटी जी आहे ती थोडीशी इथं कमी करून घ्यायची आहे. ठीक आहे, मूवमेंट ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन याची पोझिशन इथं तुम्हाला सेट करून घ्यायची आहे. आता सिम्पली आपण इथे 16 सेकंडवर येणार आहोत. प्लसवर टॅप करा मित्रांनो आणि सिम्पली जे काय PNG आपण एकदम HD क्वालिटीचा जो PNG मी तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेला आहे ॲटिट्यूड डायलॉगवाला PNG तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. हा PNG ॲड झाल्यानंतर मूवमेंट ट्रान्सफॉर्ममध्ये या थर्ड वाले ऑप्शनवर या राईटला स्क्रॉल करा आणि मित्रांनो सिम्पली जो काय PNG आहे याला असं 2 बोटाने तुम्ही बारीक करून इथं खाली व्यवस्थितरित्या ॲडजस्ट करू शकता आणि जे काय बॉर्डर आहे शॅडोचं ऑप्शन आहे याच्यावर जाऊन 3ऱ्या नंबरच्या ऑप्शनवर जाऊन शॅडो एनेबल करून टाका. मित्रांनो आता एवढं केल्यानंतर आपल्याला जे काय फोटो आहे म्हणजे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये एक इफेक्ट अप्लाय करायचं. तर त्यासाठी सिम्पली बॅक या आणि पुन्हा मित्रांनो इफेक्ट प्रीसेट जी काय आपली प्रीसेट असणार आहे त्याला ओपन करा. ओपन केल्यानंतर ग्रुप लेअर असणार आहे आपली त्या ग्रुप लेअरवर टॅप करायचं आहे आपल्याला आणि जे काय इफेक्ट असणार आहे सर्व इफेक्ट कॉपी करून घ्या. बॅक या आणि पुन्हा बीट बुक मार्कवाल्या प्रीसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर 16 सेकंडच्या पुढे आपली जे काय ग्रुप लेअर असणार आहे त्यावाल्या ग्रुप लेअरमध्ये आपल्याला सिम्पली जे इफेक्ट कॉपी केले होते अप्लाय करून घ्यायचे आणि पुन्हा बॅक यायचं आहे आणि इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे बघू शकता अशा प्रकारची कमी साईजची लेअर दिसणार आहे. या लेअरवर टॅप करून ही लेअर कॉपी करायची आहे त्याला तर बॅक यायचं आहे आणि पुन्हा बीट बुक मार्कवाल्या प्रीसेटला ओपन करायचं आहे. मित्रांनो ही प्रीसेट ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं तर सिम्पली राईट साईडला स्क्रॉल करायचं आहे आणि बघू शकता 16.29 सेकंदचा ही लेअर अप्लाय करायचं आणि याला तुम्हाला अशा प्रकारे सेंटरला सेट करायचं आहे. तर अशा प्रकारे सिम्पली समोरच्या बीटवर यायचं ही लेअर जे काय पेस्ट करून आपल्याला सेंटरला सेट करून घ्यायची आहे. ठीक आहे, तर जवळपास शेवटपर्यंत इथून जेवढे काही बीट असणार आहे या बीटवर यायचं आहे आपल्याला आणि लेअर पेस्ट करून घ्यायची आहे जे की
आपण कॉपी केली आहे त्याला सेल्टरला अशा प्रकारे त्याची पोझिशन जी असणार आहे मित्रांनो ती आपल्याला इथं सेट करून घ्यायची आहे. तर जवळपास शेवटपर्यंत हे काम आपल्याला इथं करून घ्यायचं. तर मित्रांनो या सर्व गोष्टी इथं ॲडजस्ट झाल्यानंतर एक शेवटचं काम करायचं आहे. सिम्पली बॅक या आणि आपल्याला काय करायचं इथं जे काही इफेक्ट प्रीसेट आहे ओपन करून रेक्टँगलची लेअर हे असणार आहे यालावर टॅप करून सिम्पली ही लेअर कॉपी करून घ्यायची आणि सिम्पली आपल्याला बॅक येऊन बीटबुक वर्कवाल्या प्रीसेटला ओपन करायचं आहे. 0 सेकंडपासून जी लेअर कॉपी केली होती लेअर पेस्ट करून घ्यायची आहे. मित्रांनो लेअर पेस्ट करून झाल्यानंतर आता तुम्हाला जर तुमचा लोगो वगैरे काय ॲड करायचं असेल तर ते तुम्ही इथून ॲड करू शकता. बाकी सर्व आपला व्हिडिओ जो मित्रांनो तो इथं रेडी झालेला आहे. व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरवर टॅप करा, एरोवर टॅप करा आणि मित्रांनो व्हिडिओ जो आहे ते फुल HD मध्ये इथं एक्सपोर्ट करून टाका. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे एक लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ समोरसुद्धा बघण्यासाठी आपल्या चॅनलला जे मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. तर आता मी भेटतो नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. दैवाशी जाणतो आम्ही दैवाशी जाणतो